नशीबवान व्यक्ती कोणत्या दिवशी जन्म घेतात तुम्हाला माहिती आहे का? रविवार. ज्या व्यक्तीचा जन्म रविवारी होतो त्या व्यक्तीवर सूर्यदेवांची कृपा असते. ती व्यक्ती सूर्यसमान तेजस्वी असतात, त्या नशीबवान असतात, भाग्यशाली असतात आणि त्यांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते. यांचा स्वभाव मुळातच शांत असतो आणि ही व्यक्ती कुणाच्याही कामामध्ये कधीच नाक खुपसत नाही आणि त्यांच्या स्वतःच्या कामात सुद्धा कोणी नाक खुपसलेले त्यांना अजिबात आवडत नाही. जी व्यक्ती त्यांच्या कामात सतत अडथळा आणतात त्यांना प्रचंड राग येतो. सोमवार. ज्या व्यक्तींचा जन्म सोमवारी होतो ते अत्यंत गोडबोले असतात, खूप गोड बोलतात, सतत हसतमुख असतात, चेहरा सतत हसरा असतो, सतत खुश राहतात. कधीही ही व्यक्ती तुम्हाला नाराज दिसणार नाही. मात्र यांचा स्वभाव चंचल असतो आणि स्वभाव चंचल असल्यामुळेच यांना कधीच ठाम निर्णय घेता येत नाहीत. त्यांचे निर्णय सतत बदलत राहतात. त्यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते. सोमवारी जन्मलेल्या व्यक्तींची स्मरणशक्ती चांगली असते, मात्र योग्य तो निर्णय त्यांना लवकर घेता येत नाही. ही व्यक्ती आपल्या आईवरती खूप जास्त प्रेम करतात. मंगळवार. ज्या व्यक्तींचा जन्म मंगळवारी होतो त्यांच्यावरती श्री हनुमानांची कृपा आढळते. हे लोक स्वभावाने खूप चांगले असतात, मात्र स्वभावाने चांगले असले तरी सुद्धा हट्टीपणा यांच्यामध्ये खूप असतो. एखादी गोष्ट त्यांना आवडली किंवा त्यांच्या मनामध्ये भरली तर ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी ते अगदी काहीही करू शकतात. मंगळवारी जन्मलेल्या व्यक्ती इमानदार असतात, दुसऱ्यांची मदत करतात, अगदी कोणत्याही स्वार्थाविना दुसऱ्यांची मदत करतात. यांना ऐशोआरामाचा जीवन जगणे पसंत असतं. कोणत्याही चुकीच्या मार्गाने पैसा कमवण्याचा हे लोक विचारही करत नाही. दुसऱ्याप्रती सातत्याने इमानदारी बाळगतात. बुधवार. ज्या व्यक्तींचा जन्म बुधवारी होतो त्या व्यक्तींना धार्मिक कार्याची प्रचंड आवड आढळते. हे लोक धार्मिक कार्य देवदेव खूप करतात. त्यांची बुद्धी तेजस्वी असते. अत्यंत तेजस्वी बुद्धीचे आणि बुद्धिमान अशा प्रकारचे हे लोक असतात. गुरुवार. ज्या व्यक्तींचा जन्म गुरुवारी होतो त्या व्यक्तींचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यासमोर कितीही कठीण परिस्थिती आली तरीसुद्धा त्या कठीण परिस्थितीवर मात कशी करायची हे त्यांना खूप चांगलं जमतं. कितीही कठीण प्रसंग येऊ द्या त्या प्रसंगातून ते अगदी अलगद बाहेर पडतात. दुसऱ्यावरती छाप कशी पाडावी हे गुरुवारी जन्म झालेल्या लोकांकडून शिकावं. ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी स्वतःचा ठसा उमटवतात. त्यांच्या वागण्यातून त्यांच्या बोलण्यातून समोरचा व्यक्ती आपोआपच प्रभावित होतो. समोरच्या व्यक्तीवर प्रचंड इम्प्रेशन टाकण्याची ताकद या गुरुवारी जन्म झालेल्या व्यक्तीमध्ये असते. शुक्रवार. ज्या व्यक्तींचा जन्म शुक्रवारी होतो ती व्यक्ती बुद्धिमान असते आणि त्यांचा स्वभाव अतिशय छान असतो, सहनशील असतात. तुम्ही त्यांना कितीही त्रास द्या मात्र ती व्यक्ती हा त्रास सहन करते. तुमचे मन कधीच त्या व्यक्ती दुखावणार नाहीत. शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्ती भावुक असतात. भावनेला त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठं स्थान असतं. तुम्ही या लोकांची चेष्टा करा, मस्करी करा, ते त्याला कधीच सिरियसली घेणार नाही. अत्यंत जिंदादिल अशा प्रकारच्या व्यक्ती असतात. मात्र शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्तींचं एक वैशिष्ट्य असं की ही व्यक्ती विचाराने खूप स्थिर असतात आणि म्हणूनच त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे समोरच्याला लवकर समजत नाही. आपल्या मनातील गोष्ट त्या कधीच सहजासहजी दुसऱ्याला सांगत नाहीत. शनिवार. ज्या व्यक्तींचा जन्म शनिवारी होतो त्यांच्यावर शनी महाराजांची कृपा असते. त्या व्यक्तीवर शनिग्रहाचा प्रचंड प्रभाव आढळतो. ती व्यक्ती स्वतःमध्येच मस्त राहतात. अगदी मनमोकळेपणे त्या जीवन जगतात. एखाद्याला त्यांनी वचन दिलं तर ते वचन त्या कधीच तोडत नाही. प्राण जाए पर वचन न जाए अशा प्रकारे ते वागतात आणि म्हणून दुसऱ्याची मन त्या सहज जिंकून घेतात. ही व्यक्ती हसमुख असते, सातत्याने हसत असतात आणि एक प्रकारचे चैतन्य त्यांच्यामुळे वातावरणात निर्माण होतं. त्या ज्या ठिकाणी जातात तिथल्या होऊन जातात. कुठल्याही परिस्थितीत अगदी सहज मिसळतात आणि म्हणून लोक त्यांच्यावर अतिशय प्रेम करतात. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.